शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो तुम्ही बघू शकतात हा इथे लागलेला आपला राईट ऑर्डर कंपनीचा पंप आहे 7.5 HP चा। या पंपाविषयी आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो आता ढगाळ वातावरण चालू आहे। हा पंप जो आहे आपल्याला जर निवड करायची आहे या पंपाची, हा पंप ढगाळ वातावरणात सुद्धा या पंपाने पाणी मारलं पाहिजे मित्रांनो, कारण की इतर कंपनीचे जे पंप आहे ते ढगाळ वातावरणात सुद्धा पाणी मारतात मित्रांनो। आता शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन करायचे आहे मित्रांनो। तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये मागील 1 ते 2 दिवसापूर्वी एक हप्ता होत आला मित्रांनो। याच्यामध्ये ऑटोमॅटिकली महावितरणने वेंडर सिलेक्शन करून घेतलेलं आहे। शेतकऱ्याला हे पण नाही माहिती आहे की आपल्याला कोणती कंपनी देण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा ज्या शेतकऱ्याची कंपनी निवडलेली नाही त्या शेतकऱ्यांनी वेंडर लिस्टमध्ये जेव्हा आपण वेंडर येणार आहे त्यावेळेस आपल्याला राईट वॉटर कंपनीचा जो पंप आहे ती कंपनी सुद्धा याच्यामध्ये येणार आहे मित्रांनो। त्यावेळेस आपल्याला ह्या कंपनीची निवड करायची आहे की नाही त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सगळ्यात पहिले तुम्ही आता जे स्ट्रक्चर आहे ते बघू शकता। कंपनीने स्ट्रक्चर इथे एकदम इथे हवी पद्धतीने मटेरियल दिलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्या स्ट्रक्चरची क्वालिटी, त्या पर्लिंग तुम्ही बघू शकता इथे कंपनीने किती मजबूत दिलेला आहे, आणि इथे आपल्याला एक सपोर्ट पण दिलेला आहे कंपनीने। हे बघू शकतात हा पंपाला मित्रांनो। हा 7.5 HP चा पंप आहे आणि हा पंप फिट करण्यासाठी आपल्याला 2 गड्डे घेणे आवश्यक आहे। तिकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा पंप फिट करण्यासाठी तुम्ही बघू शकता त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते 2 ठिकाणी डिवाइड केलेले आहे। तिकडे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पंप फिटिंग होत आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे त्याचे जे कंट्रोलर आहे मित्रांनो, हे सुद्धा इथे कंपनीने हे जे कंट्रोलर आहे भावांनो ते इथे मिक्विन कंपनीचं कंट्रोलर इथे दिलेलं आहे राईट वॉटर कंपनीच्या पंपाला मित्रांनो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या पंपाची फिटिंग केली जाते। आता हा पाईप बघू शकता तुम्ही मित्रांनो, 7.5 HP चा राईट वॉटर कंपनीचा जो पंप आहे त्याला अशा पद्धतीने हा पाईप देण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता 3चा पाईप आहे मित्रांनो। हा या पाईपाची जी क्वालिटी तुम्ही बघू शकता, हा जो पाईप आहे एकदम इथे कंपनीने हेवी पद्धतीने दिलेला आहे, एकदम मजबूत इथे पाईप दिलेला आहे मित्रांनो। आणि मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता हे आपलं वीजरोधक आहे, म्हणजेच मित्रांनो हे जे आहे आपल्या पंप वीज जी आहे त्याच्यामध्ये वितरण होऊन जाते मित्रांनो। आपल्या पंपावर इतर पंपावर आपल्या वीज पडणार नाही मित्रांनो। हे जे वीजरोधक आहे ते इथे जमिनीमध्ये जी वीज आहे ती वितरण करून घेते मित्रांनो। मित्रांनो आता हा जो पंप आहे ते तुम्हाला समोरून दाखवतो, तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो। हा जो पंप आहे तुम्ही बघू शकता, हा पंप अशा पद्धतीने फिटिंग झालेला आहे। आणि मित्रांनो हा 7.5 HP चा राईट वॉटर कंपनीचा पंप आहे। त्याला टोटली ते कंपनीने 13 प्लेटी दिलेल्या आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि आपल्या शेतामध्ये हा पंप फिट करण्यासाठी आपल्याला इतकी जागा सोडणे आवश्यक आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो। आता याचं जे पाणी आहे ते आपण तुम्हाला आता दाखवू नाही शकत मित्रांनो, कारण की इथे ढगाळ वातावरण चालू झालेलं आहे मित्रांनो। याचं पाणी जे आहे ते आता पंप आपलं जे आहे ते चालू होणार नाही, कारण की सकाळचे आता 11 वाजलेले आहे। हा पंप चालू करण्यासाठी आपल्याला 1 ते 2 वाजेपर्यंत वाट पाहणे मित्रांनो। त्यामुळे ही जर आपल्याला कंपनी निवडायची असली वेंडर लिस्टमध्ये ज्या वेळेस आपल्याला राईट वॉटर कंपनी आली त्यावेळेस आपल्याला जर निवडायची आहे तर आपण निवडू शकतात। कंपनीने जे मटेरियल आहे ते खूप इथे हेवी पद्धतीने दिलेलं आहे। हा जो कंपनीचा पंप आहे मित्रांनो राईट वॉटर कंपनीचा, एकदम चांगल्या पद्धतीने पाणी पण मारतो। याचं जे मटेरियल आहे ते पण चांगले कंपनीने दिलेलं आहे। याला बघू शकता टोटली ते 13 प्लेटी कंपनीने दिलेलं आहे, आणि अशा पद्धतीने या पंपाची फिटिंग होते। हा पंप चांगला आहे मित्रांनो। आपल्याला जर या कंपनीची निवड करायची असली तर आपण करू शकतात मित्रांनो, आणि जर का आपल्याला इतर कंपनीची निवड करायची असेल तर आपण करू शकतो मित्रांनो। आणि शेतकरी मित्रांनो जर का आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण असेच सौर कृषी पंपाविषयी सरकारी योजनेविषयी व्हिडिओ अपलोड करीत राहतो। धन्यवाद।